आज आपल्यासमोर श्री गुरुचरित्रातील एक असा अध्याय आहे जो एखाद्या नाट्यमय चित्रपटासारखा उलगडत जातोय. विचार करा, एका बाजूला 7 वर्षांचा एक मुलगा जो जगाच्या क्षणभंगुरतेचं तत्वज्ञान सांगतोय, आणि दुसऱ्या बाजूला त्याची आई जी त्याला आपल्या प्रेमाच्या आणि वचनाच्या बंधनात अडकवू बहतीये. अगदी हा केवळ आई आणि मुलामधला संवाद नाहीये, तर माया आणि वैराग्य यांच्यातला एक जबरदस्त संघर्ष आहे. आणि या संघर्षाचं पर्यावसान कशात होतं हे पाहणं खूपच रंजक आहे, कारण यात कोणी हरत नाही किंवा कोणी जिंकत नाही. अच्छा. उलट यातून एक असा मार्ग निघतो जो पुढे जाऊन एका महान अवतारी कार्याची पायाभरणी करतो. आज आपण या अध्यायातील प्रत्येक संवाद, प्रत्येक घटना आणि त्यामागे दडलेलं मानसशास्त्र उलगडून पाहणार आहोत. बरोबर. चला तर मग या विलक्षण कथेच्या प्रवासाला सुरुवात करूया. पाहूया कसे एक बालक आपल्या आईवडिलांनाच नाही तर संपूर्ण जगाला एक नवीन दिशा देतं. तर कथेची सुरुवातच एका धक्कादायक दृश्यानं होते. 7 वर्षांचा बालक आपल्या आईला म्हणतो, आता मला निरोप दे. आणि कारण काय सांगतो? आणि त्याने शरीराने विभवो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्युः कर्तव्यो धर्मसंग्रहः. म्हणजे हे शरीर, हे वैभव सगळं अशाश्वत आहे. मृत्यू तर दारात उभा आहे. हो, त्यामुळे धर्माचं आचरण करायला हवं, हे सगळं तो आपल्या आईला सांगतोय. हे ऐकल्यावर मला तर वाटतं की हे किती टोकाचं वाटतं. आपल्या आईला असं थेट सांगणं हे थोडं कठोर नाही का? कठोर वाटू शकतं, पण इथे श्रीगुरूंचा हेतू पाहायला हवा. ते तिला दुखावण्यासाठी नाही तर एका मोठ्या सत्याची जाणीव करून देण्यासाठी बोलत आहेत. अच्छा. ते पुढे जी उदाहरणं देतात ना, ती खूप मार्मिक आहेत. झाडावरचं पिकलेलं पान कधी गळेल याचा नेम नाही, वाऱ्याने दिवा कधी विझेल हे सांगता येत नाही. तसंच या देहाचं आहे. अगदी. म्हणजे ते तिला भावनिकदृष्ट्या तयार करत आहेत. ही एक प्रकारची वैचारिक शस्त्रक्रिया आहे. ती वेदनादायी असली तरी गरजेची आहे. पण आईवर या तत्वज्ञानाचा काहीच परिणाम होत नाही. उलट ती एक वेगळाच पवित्रा घेते. ती ज्ञानाला ज्ञानाने उत्तर देत नाही तर प्रेमाने आणि हक्काने उत्तर देते. बरोबर. ती म्हणते, तू मला 4 पुत्रांचं वचन दिले आहेस. एक मुलगा झाल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही, आणि नाही ऐकलंस तर तुझ्यासमोर प्राण देईन. मला वाटतं हा या अध्यायाचा टर्निंग पॉइंट आहे. तिने एका क्षणात वैराग्याचा युक्तिवादाला धार्मिक चेकमेट दिला आहे. एका पुत्राचं वचन पूर्ण करण्याचा धर्म मोठा की संन्यासाचा? तुम्ही धार्मिक चेकमेट हा शब्द वापरला तो अगदी अचूक आहे. हो ना. तिने श्रीगुरूंच्याच धर्माच्या संकल्पनेला आव्हान दिलं. एका बाजूला वैराग्याचा धर्म तर दुसऱ्या बाजूला पुत्रधर्म आणि वचनपूर्तीचा धर्म. हा एक विलक्षण डावपेच आहे. बरोबर. ती हे दाखवून देते की माया केवळ कमजोरी नाही तर ती एक प्रचंड शक्ती सुद्धा आहे. आणि श्रीगुरूंनी तिच्या या शक्तीचा, तिच्या भक्तीचा आदर केला. त्यांनी तिच्या धमकीला उत्तर धमकीने दिलं नाही. बरोबर. आणि इथेच कथा एक सुंदर वळण घेते. श्रीगुरू रागवत नाहीत, उलट ते हसतात. हे हसणं मला खूप महत्वाचं वाटतं. हे कसलं हसू असेल? एका आईच्या भोळेपणावरचं की तिच्या दृढ निश्चयाचं कौतुक? मला वाटतं हे दोन्हीचं मिश्रण आहे. त्यांना तिच्या मायेचं स्वरूपही दिसतंय आणि त्यामागे दडलेलं अगाध प्रेमही दिसतंय. अच्छा. हे सर्वज्ञानी पुरुषाचं स्मित आहे. त्यांना माहिती आहे की या बंधनातून तिला सोडवण्यासाठी आधी हा बंध मान्य करावा लागेल. म्हणून ते करार करतात. काय करार? ते म्हणतात, ठीक आहे, मी 1 वर्ष इथेच राहीन. तुला 2 पुत्र होतील. त्यानंतर तू मला आनंदाने निरोप देशील. त्यांनी तिच्या अटीला एका नव्या मोठ्या आश्वासनात बदलून टाकलं. आणि मग ते 1 वर्ष तिथे राहतात. त्या काळात ते काय करतात? फक्त मुलांची वाट पाहत बसत नाहीत. नाही. तिथे ते ज्ञानाचं जणू काही महापूर आणतात. मोठमोठ्या विद्वानांना, शिष्यांना वेद शिकवतात. म्हणजे एकाच वेळी ते पुत्रधर्माचं पालन करत आहेत आणि गुरुधर्माची स्थापनाही करत आहेत. हो. आणि मग वचनपूर्ती होते. बरोबर. 9 महिन्यांनी त्यांच्या आईला जुळे पुत्र होतात. घरात सोहळा साजरा होतो. गुरुवचन कधी खोटं ठरत नाही हे ते स्वतःच्याच उदाहरणाने सिद्ध करतात. या घटनेमुळे त्यांच्या आईवडिलांच्या मनात एक मोठा बदल घडतो. आतापर्यंत ते त्यांना आपला मुलगा मानत होते. आता त्यांना खात्री पटते की हा कुणीतरी दिव्य अवतारी पुरुष आहे जो केवळ आपलं वचन पूर्ण करण्यासाठी थांबला आहे. आणि हा बदल त्यांच्या पुढच्या वागण्यातून स्पष्ट दिसतो. जेव्हा ती मुलं 3 महिन्यांची होतात आणि श्रीगुरू पुन्हा निरोप मागतात, तेव्हा आईवडील त्यांना अडवत नाहीत. नाही, ते दुःखी आहेत
पण आता त्यांच्या दुःखात तक्रार नाही, शरणागती आहे. ते त्यांच्या पाया पडून क्षमा मागतात. अज्ञानाने आम्ही तुम्हाला आमचा मुलगा मानलं, आमच्या सेवेत काही चुकलं असेल तर क्षमा करा. त्यांचा मोह पूर्णपणे संपला तेव्हा श्रीगुरूंनी त्यांना आपलं खरं स्वरूप दाखवलं. ते दिव्य त्रिमूर्ती रूप. हो, श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेयांचं रूप. कल्पना करा त्या क्षणाची. ज्याला ते आपला मुलगा समजत होते, तो साक्षात विश्वाचा चालक, मालक, जगद्गुरू म्हणून त्यांच्यासमोर उभा आहे. त्या एका दर्शनाने त्यांचा सगळा संदेह, सगळं दुःख, सगळी माया जळून खाक झाली असेल. अगदी. म्हणजे शब्दांनी जे तत्वज्ञान पटलं नाही, ते एका दिव्य अनुभवाने पटलं. ही केवळ एक घटना नाही, तर एक शिकवण आहे की कधी कधी अनुभूती ही हजारो शब्दांपेक्षा श्रेष्ठ असते. बरोबर. आणि मग ते त्यांना एक अद्भुत आश्वासन देतात. तुम्ही जेव्हा जेव्हा माझं स्मरण कराल तेव्हा मी तुमच्या जवळ असेन. हे वचन म्हणजे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना दिलेलं एक कायमस्वरूपी कवच आहे. अगदी बरोबर. आणि फक्त एवढंच नाही, तर ते त्यांना त्यांच्या पूर्वकर्माची, प्रदोष पूजेची आठवण करून देतात. ते सांगतात की हे सगळं वैभव, ही पुत्रप्राप्ती, हे सगळं तुमच्या त्या भक्तीचं फळ आहे. अच्छा. यातून ते कर्माचा आणि भक्तीचा सिद्धांत अधोरेखित करतात. अशा प्रकारे त्यांचं पूर्ण समाधान करून, त्यांना कृतार्थ करून एक मुलगा घराबाहेर पडतो आणि एका जगद्गुरूचा प्रवास सुरू होतो. घरातून निघून श्रीगुरू थेट काशीला पोहोचतात. पण काशीच का? त्या काळात तर इतरही अनेक तीर्थक्षेत्र होती. खरंय, पण काशी हे तेव्हापासून ज्ञानाचं, मुक्तीचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संन्यास परंपरेचं केंद्र मानलं जात होतं. त्यामुळे एका ध्येयाने घराबाहेर पडलेल्या श्रीगुरूंसाठी काशी हेच स्वाभाविक ठिकाण होतं. तेथे पोहोचून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली. त्यांचं बालवय आणि त्यांचं तीव्र वैराग्य पाहून काशीतले मोठे मोठे यती, संन्यासी सुद्धा आश्चर्य झाले असतील. हो, त्यांच्यात कुजबूज सुरू झाली की हा कोणी सामान्य ब्रह्मचारी नाही. या सर्व संन्याशांमध्ये एक अत्यंत वृद्ध आणि ज्ञानी यती होते, कृष्ण सरस्वती. बरोबर. त्यांनी या बालकाला पाहिलं आणि त्यांना यातील दिव्यता कळली. पण त्यांनी जी मागणी केली ती मला खूपच अनपेक्षित आणि स्ट्रॅटेजिक वाटते. कशी? त्यांनी श्रीगुरूंना ज्ञान नाही मागितलं, आशीर्वाद नाही मागितला, तर एक वेगळीच विनंती केली. हो, आणि ती विनंती त्या काळाची सामाजिक आणि धार्मिक गरज होती. कृष्ण सरस्वती म्हणाले की कलियुगाच्या प्रभावामुळे लोक संन्यास आश्रमाची निंदा करू लागले आहेत. अच्छा. कलाऊ पंचविवर्जयेत म्हणजे कलियुगात 5 गोष्टी वर्ज्य आहेत, या वचनाचा चुकीचा अर्थ लावून लोक यज्ञ, दान आणि विशेषतः संन्यास धर्माला नावं ठेवत होते. म्हणजे संन्यासाश्रम ग्लानी अवस्थेत होता. हो, संन्याशांची प्रतिष्ठा कमी होत चालली होती. अच्छा. अगदी. कृष्ण सरस्वती म्हणाले, ज्याप्रमाणे पूर्वी श्री शंकराचार्यांनी अवतार घेऊन वैदिक धर्माची पुनर्स्थापना केली, त्याचप्रमाणे आता या अवतारी पुरुषाने संन्यास दीक्षा घ्यावी, जेणेकरून संन्यास मार्गाची प्रतिष्ठा पुन्हा वाढेल, लोकांचा त्यावरचा विश्वास बसेल आणि ते आमचेही वंदनीय गुरु ठरतील. वाव, ही एक दूरदृष्टी होती. हो, त्यांनी एका वैयक्तिक साधनेला एका मोठ्या सामाजिक धार्मिक आंदोलनात बदलण्याची विनंती केली. आणि श्रीगुरूंनी ती विनंती मान्य केली. पण इथेच माझ्या मनात एक मोठा प्रश्न येतो, जो त्या ग्रंथात नामधारकांनीही विचारला आहे. कोणता? जे स्वतः जगद्गुरू आहेत, त्रिमूर्ती अवतार आहेत, त्यांना दुसऱ्याकडून दीक्षा घेण्याची, दुसऱ्याला गुरु करण्याची काय गरज? हे त्यांच्या मूळ स्थानाला कमी लेखण्यासारखं नाही का? हा खूप स्वाभाविक प्रश्न आहे, पण याचं उत्तर लोकसंग्रह या संकल्पनेत आहे. लोकसंग्रह. हो, सिद्धमुनी उदाहरण देतात की मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचे गुरु वशिष्ठ होते, योगेश्वर श्रीकृष्णाचे गुरु सांदीपनी होते. याचा अर्थ असा नाही की राम किंवा कृष्ण अज्ञानी होते. अवतारी पुरुष जेव्हा मनुष्य रूपात येतात तेव्हा ते मानवी परंपरेचा आणि नियमांचा आदर करतात. म्हणजे ते स्वतः एक आदर्श उदाहरण घालून देतात. अगदी. जर त्यांनीच गुरुपरंपरेला मान दिला नाही तर सामान्य लोक कसे देतील? बरोबर. म्हणजे इतरांसाठी एक आदर्श निर्माण करण्यासाठी त्यांनी हे केलं. आणि याच निमित्ताने आपल्याला त्या संपूर्ण गुरुपरंपरेची ओळख होते, जी साक्षात शंकरांपासून सुरू होते. हो, ही गुरुशिष्य परंपरा म्हणजे एक अखंड ज्ञानगंगा आहे. शंकर, विष्णू, ब्रह्मा, वसिष्ठ, व्यास, श्री शंकराचार्य अशी ही मोठी परंपरा आहे. आणि कृष्ण सरस्वती हे त्या परंपरेतील त्यावेळचे सर्वात वयोवृद्ध आणि श्रेष्ठ यती होते. त्यामुळे त्यांच्याकडून दीक्षा घेऊन
श्रीगुरूंनी त्या संपूर्ण परंपरेचा सन्मान केला आणि दीक्षा घेतल्यानंतर त्यांना एक नवीन नाव मिळालं जे आज संपूर्ण विश्वात घेतलं जातं. श्री नृसिंह सरस्वती. बरोबर. हे केवळ नाव बदलणं नव्हतं, हे एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत केलेलं संक्रमण होतं. कसं? नरहरी नावाचा एक मुलगा आता संन्यास धर्माचे पुनरुत्थान करणारे श्री नृसिंह सरस्वती झाला होता. या नावाने त्यांनी काशीत सर्वज्ञ म्हणून कीर्ती मिळवली आणि मग आपल्या शिष्यगणांसह ते तीर्थयात्रेसाठी निघाले. हो, तर असा हा 12वा अध्याय एका मुलाच्या घर सोडण्याच्या निर्णयापासून सुरू होऊन तो जगद्गुरू श्री नृसिंह सरस्वती कसा बनतो इथपर्यंतचा हा अद्भुत प्रवास आहे. अगदी. यात आईचं प्रेम आहे, तत्वज्ञान आहे, नाट्यमय संवाद आहेत आणि धर्माच्या स्थापनेसाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. म्हणूनच या अध्यायाच्या फलश्रुतीमध्ये म्हटलं आहे की हे गुरुचरित्र कामधेनू आहे, म्हणजे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारं. याचं श्रवण केल्याने केवळ पुण्यच नाही तर महाज्ञान मिळतं आणि जीवनातील चारही पुरुषार्थ धर्म, अर्थ, काम, मोक्ष साध्य होतात. वाह! हा अध्याय आपल्याला शिकवतो की मानवी नाती आणि कर्तव्य पार पाडत असतानाही आत्मिक उन्नतीचा मार्ग कसा शोधायचा. आजच्या या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय. काय? श्री गुरूंनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली, त्यांचं समाधान केलं आणि मगच ते आपल्या कार्याला निघाले. बरोबर. ते कर्तव्यातून पळून गेले नाहीत, तर कर्तव्य पूर्ण करून त्याच्या पलीकडे गेले. हे आपल्याला काय शिकवतं की खरा त्याग म्हणजे जबाबदाऱ्या सोडून पळून जाणं नाही, तर त्या इतक्या उत्तम प्रकारे पूर्ण करणं की त्याचं बंधनच उरत नाही. यावर विचार करायला लावणारा हा अध्याय